श्री गुरुदेव दत्त. नमस्ते स्वामी भक्तांनो, स्वामी साथ या चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. अध्याय 26. कुष्टे सर्वांगी सुंदर होऊन कवी झाला. यासाठी चॅनल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. शिवरात्रीच्या दिवशी श्रीगुरु संगमावर मुक्कामास राहिले. दुसऱ्या दिवशी सकाळी श्रीगुरूंनी तेथे स्नान करून अनुष्ठानादी नित्यक्रम आटोपले व तेथून ते मठात जाण्यास निघाले. त्यावेळी एक अद्भुत घटना घडली. सर्वांग कोडाने व्यापलेला नंदी नावाचा एक ब्राह्मण तुळजापुरी भवानी मातेच्या मंदिराच्या आश्रयाने राहिला होता. आपल्या सर्वांगावरचे ते कोड निघून जाऊन देह निर्मळ निर्दोष व्हावा या एकमेव उद्देशाने नंदी तेथे उपोषणासह मातेची सतत आराधना, प्रार्थना, नामजप वगैरे करीत मातेच्या दाराशी धरणे धरल्यागत पडून राहिला. अशी त्याने कष्टपूर्ण सेवा करीत एव्हाना आपल्या आयुष्याची 3 वर्षे तेथे संपवली होती. एके रात्री भवानी मातेने स्वप्नात दर्शन देऊन त्याला आदेश दिला की तू चंदला परमेश्वरी मातेच्या मंदिरात जाऊन तेथे आराधना कर, तेथे तुझी इच्छा पूर्ण होईल. देवीकडून मिळालेल्या त्या आदेशानुसार तो चंदला परमेश्वरी मातेच्या मंदिरात गेला व तिथे त्याने पूर्ववत उपोषणास, प्रार्थनेस, आराधनेस, सर्व प्रकारच्या सेवेस सुरुवात केली. तो मातेची नित्य करुणा भाकू लागला. मातेच्या कृपेची याचना एकाग्र चित्ताने करू लागला. अशा प्रकारे तेथे 7 महिन्यांचा कालावधी गेल्यावर एके रात्री चंदला परमेश्वरी माता त्याला स्वप्नात दर्शन देत म्हणाली, तू येथे न थांबता गाणगापुरात जा. तेथे नृसिंह सरस्वती नावाचे एक संन्यासी राहतात. ते साक्षात भगवान श्री दत्तात्रेयांचेच अवतार आहेत. तेथे तुझी इच्छा पूर्ण होईल, तू कोडमुक्त होशील. नंदी स्वप्नातून जागा झाला. त्याला अतिशय वाईट वाटले. एवढे निष्ठापूर्वक कष्ट केल्यावर आपली ही टोलवाटोलवीच होते आहे असे त्याला वाटू लागले. जवळजवळ तो वैतागलाच. जसे भिकाऱ्याला प्रत्येक श्रीमंतांकडून आपल्या दारी नाही पुढल्या दारी जा असे सांगितले जाते, तसेच या देवतांनी माझ्या बाबतीत चालवले आहे असे त्याला वाटू लागले. देवीला उद्देशून तो म्हणाला, असे जर मला माणसाकडेच पाठवायचे होते तर गेले 7 महिने येथे ताटकळत का ठेवले? त्या भवानी मातेला मला परस्पर संन्याशाकडे जा म्हणून नसते का सांगता आले? तुम्ही स्वतःला परम कृपाळू मायमाऊली म्हणून घेणाऱ्या देवतांनी माझा हाचा छळ का म्हणून चालवला आहे? काय साधत आहात या कृतीने? आता पुरते कळले तुमचे देवत्व. आपल्या हाती काही नाही. आता माणसाकडे जा म्हणून सांगताना तुमच्या मनाला खंत कशी वाटत नाही? येथे आल्या आल्या जर मला असे सांगितले असते तर माझे 7-8 महिन्यांचे खडतर कष्ट वाचले नसते का? असे तावातावाने म्हणत त्याने आपल्या मनाशी निश्चयच केला की काही झाले तरी आता येथून अन्यत्र कुठे जायचेच नाही. येथेच कष्टपूर्वक निष्ठेने सेवा उपासना करीत राहायचे. या कोडाचे निर्मूलन न होता हा देह सोडावा लागणार असेल तर येथेच देहत्याग करायचा, पण आता येथून अन्यत्र जाणे नाही. अशा प्रकारचा निश्चयात्मक निर्णय घेऊन अन्नपाणी वर्ज्य करून तो मातेच्या त्या दारी पुनरपी धरणे करून बसला. असे काही दिवस गेल्यावर देवतेने पुन्हा एकदा स्वप्नात येऊन त्याला दर्शन देऊन तोच गाणगापुरात जाण्याचा आदेश दिला. पण नंदी आपल्या वज्रनिश्चयापासून ढळला नाही. हे अनुभवून देवतेने मंदिरातील सेवकांस दर्शन देऊन सर्वांग कोडाने व्यापलेला त्या नंदी नामक ब्राह्मणाला त्वरित गाणगापुरात जाण्यास सांगा व त्याने हा आदेश मानला नाही तर त्याला येथून जबरदस्तीने घालवून द्या असे सांगितले. सकाळीच उठल्या उठल्या त्या सेवकांनी देवीकडून त्यांना मिळालेला आदेश नंदीच्या कानी घातला व म्हणाले, देवीच्या आज्ञेनुसार मंदिर न सोडता जर तू येथे राहिलास तर घोर संकटात सापडशील. देवीच्या कोपापासून तुझा कोणीही बचाव करू शकणार नाही. तेव्हा देवीचे म्हणणे ऐक व ताबडतोब येथून निघून जा, अन्यथा आम्हाला मिळालेल्या हुकमानुसार आम्हीच तुला जबरदस्तीने घालवून देऊ. हे त्या सेवकांचे म्हणणे ऐकून नंदी विचारात पडला. त्याला वाटू लागले की ज्या अर्थी मला 2दा आदेश देऊनही तो मी मानत नाही हे पाहून देवीने तिच्या आदेशाची अंमलबजावणी लागलीच झालेली पाहण्यास सेवकांना सांगितले. त्या अर्थी गाणगापुरात जाण्यात म्हणजे हित आहे हे देवांना निश्चितच दिसत असणार. तेव्हा आता विनाविलंबे येथून जाणे हितावह. या विचाराने प्रभावित होऊन नंदी त्या सेवकाला म्हणाला, मी येथील माझ्या सेवेची पारणे करतो व लागलीच निघून जातो. आपण सर्व निश्चिंत असा. उद्या मी तुम्हाला येथे असलेला आढळणार नाही. त्याप्रमाणे तेथे त्याने पारणे केले व तेथून तो गाणगापुरात जाऊन पोहोचला. मठाच्या फाटकापाशी पोहोचताच तेथील भक्तांचा जमाव त्याला आत प्रवेश करू देईना. मग तो तेथील एका ब्राह्मणास आपल्याला श्रीगुरूंच्या दर्शन भेटीची तीव्र इच्छा आहे, तेव्हा कृपा करून मला प्रवेश द्या असे म्हणाला.
श्रीगुरू महाशिवरात्रीसाठी म्हणून जे संगमावर गेले होते ते तेथेच मुक्कामास राहिले होते. मध्यान्हीपर्यंत मठात परतणार होते. तेव्हा श्रीगुरू थोड्या वेळातच मठात परत येतील. त्यावेळी त्यांनी अनुज्ञा दिल्यास भेट अवश्य करून देईल. तोपर्यंत थांबून राहणे जरूर आहे, असे तो ब्राह्मण नंदीला म्हणाला. त्याप्रमाणे नंदी श्रीगुरूंच्या येण्याची वाट पाहत राहिला. तेथील इतर भक्तमंडळी त्याच्याकडे तिरस्काराने पाहत त्याला दूर उभा राहा, जवळ येऊ नकोस असे वारंवार सांगत होते. हे सर्व ऐकूनही, हे तिरस्कृत नजरांचे घाव सोसूनही तो शांतपणे दुःखित अंतकरणाने सवयीप्रमाणे अंग चोरून फाटकाबाहेरच उभा राहिला. थोडा समय गेल्यावर श्रीगुरू मठात येऊन आसनस्थ झाले. ते आसनस्थ होताच त्यांचा एक शिष्य त्यांना म्हणाला, स्वामी महाराज, आपल्या दर्शन भेटीची इच्छा मनी धरून एक ब्राह्मण आला आहे. बाहेर फाटकापाशीच थांबलेला आहे. त्याचे सर्वांग पांढऱ्या कोडाने व्यापलेले आहे. आपली अनुज्ञा असेल तर त्याला आत येऊ देतो. श्रीगुरू म्हणाले, तो आला असल्याचे मला समजले आहे. येऊ द्या त्याला. माणसाहाती काय आहे? माणसाकडून माझी फलिते काय होणार असा संशय मनी धरून तो आला आहे. शिष्याने श्रीगुरूंची अनुज्ञा मिळताच नंदीला आतमध्ये बोलवले. तो अंगणात आला. मठाच्या पायऱ्या चढताच दुरूनच त्याला श्रीगुरू दिसले. त्याने तेथूनच त्यांना साष्टांग दंडवत घालून ते सर्व अंतर साष्टांग नमनामागे नमन करीत संपवले व श्रीगुरूंसमोर येऊन हात जोडून उभा राहिला. श्रीगुरूंचे ते तेजस्वी रूप पाहून तो अवाक झाला. त्यांचे स्तवन कसे करावे, कशी त्यांना प्रार्थना करावी, आपली याचना त्यांच्या कानी कोणत्या शब्दात घालावी हे काहीच त्याला कळेनासे झाले. आपली व्याधी ते निश्चित दूर करू शकतील असेही त्याला वाटू लागले. चंदला मातेने पहिली सूचना देताच आपण येथे आलो असतो तर बरे झाले असते असेही त्याला वाटले. त्याची खात्री झाली की भवानी मातेसमोर व चंदला परमेश्वरी मातेच्या दारात केलेली सेवा आज कामी आली. त्यामुळेच मानव रूपात वावरणाऱ्या या परमेश्वराची श्रीगुरूंची गाठ पडली. तेथील त्या सेवेने पूर्वसंचित पापाचा बोजा निश्चितच कमी झाला. म्हणूनच आज हे या दिव्य चरणांचे दर्शन घडत आहे. त्याला तेथे आलेला पाहून श्रीगुरू म्हणाले, ज्ञानी ब्राह्मणा, तू येथे कसा काय, का आला आहेस? मी तर हा असा सामान्य माणूस. माझे ज्ञान ते काय, शक्ती ती काय, माणूस काय करू शकणार? तू तर देवदेवतांकडे जाणे योग्य नाही का होणार? मनी संशय बाळगून येथे आल्याने काय साध्य होणार? श्रीगुरूंचे हे बोल ऐकून नंदी मनातल्या मनात फार खजील झाला. शर्मेने, लाजेने, घडलेल्या अपराधाने त्याचा चेहरा काळा ठिक्कर पडला. त्याला समजले की चंदला परमेश्वरी मातेला उद्देशून आपण जे जे काही तेथे बोललो ते सर्व श्रीगुरूंनी येथे बसून ऐकले. माझे मन त्यांनी पूर्णपणे जाणले. तो म्हणाला, स्वामी, मला क्षमा करा. अज्ञानाने मी पूर्णपणे वेढला गेलो होतो. तुमच्या या तेजस्वी मुखाकडे पाहूनच पटले की देवत्वालाही लाजवील असे श्रेष्ठतम देवत्व तुमच्या ठायी आहे. तुम्ही त्रिकाल ज्ञान आहात. तुम्हाला अशक्य असे काहीच नाही. तुम्ही माझे मन, माझे अंतकरण जाणू शकता, वाचू शकता. तेव्हा हे जे मी बोललो आहे ते प्रामाणिकपणे अंतकरणापासून बोललो आहे की नाही हे तुम्हाला कळणारच. तुमच्यापासून काही लपून राहणार नाही, लपवताही येणार नाही. देवा, मी मान्य करतो की चंदला परमेश्वरी मातेने ज्यावेळी मला तुमच्याकडे जाण्यास सांगितले त्यावेळी मला ते रुचले नाही. आपल्या असामान्य शक्तीविषयी मी मूर्खाने त्यावेळी संशय व्यक्त केला. पण देवा, मला क्षमा करा. अतीव दुःखाने गांजल्यामुळे मी काय बोलत होतो, कसा अविचार करत होतो याचे मला भानच राहिले नाही. तेव्हा अजाणता घडलेल्या अपराधाबद्दल दयाघणा, मला क्षमा करा. या कोडाने मी जर्जर झालो आहे. द्विज असून वेदाभ्यास केला असतानाही समाज मला आपल्या जवळपासही उभा राहू देत नाही. पत्नीनेही माझा त्याग केला आहे. प्रत्यक्ष जन्मदाते आईवडीलही माझे तोंड पाहत नाही. असा मी सर्व बाजूंनी त्रासलेला आहे. आशेवर राहून तुळजापूरला भवानी मातेच्या मंदिरात कसा व किती कष्टलो हे तुम्हाला तपशीलवार सांगण्याची गरजच नाही. कारण त्या मातेच्या रूपात तुम्हीच समोर होता हे आता मला कळले आहे, पाहिलेच आहे, ऐकलेच आहे. तेव्हा माझी टोलवाटोलवी होत आहे असे समजून झालेल्या उद्वेगापोटी, दुःखापोटी आपल्या शक्तीविषयी, आपल्या देवत्वाविषयी संशय घेण्याचा महाघोर अपराध माझ्याकडून नकळत घडला. देवा, मला क्षमा करा. देवा, माझी ही शारीरिक व्याधी दूर करा अशी याचना घेऊन तुमच्या दारी आलो आहे. पण देवा, माझी ही प्रार्थना तुम्ही धुडकावून लावली तरी चालेल. पण भक्तवत्सला, माझ्यावर संतापू नका. मी तुमच्या देवत्वावर जी शंका व्यक्त केली या माझ्या अपराधाबद्दल मला क्षमा करा. या अज्ञानी बालकाचा हा अपराध पोटात घाला.
देवा, ही माझी याचना मान्य केली असे मला सांगून उपकृत करा. आता या क्षणी माझ्या अंतरी तुमचे कोणते स्थान आहे, तुमच्याविषयी माझ्या मनात कोणत्या भावना आहेत हे तुम्ही अचूक जाणू शकता. असे म्हणून नंदीने त्यांना अश्रुपूर्ण नयनांनी शीर्षाष्टांग नमस्कार केला. नंदीचे हे हृदय विदीर्ण करणारे करुण आर्त बोल ऐकून श्रीगुरु म्हणाले, शांत हो, काय करता येते ते पाहूया. असे म्हणून तेथील सोमनाथ नावाच्या आपल्या भक्तास हाक मारून म्हणाले, सोमनाथ, याला संगमावरील षटकुळी स्थानाजवळ घेऊन जा. तेथे याचेकडून संकल्प करून याला तेथे सचैल स्नान करू दे. स्नानोत्तर याचेकडून अश्वत्थाचे षोडोपचारे पूजन होऊ दे. याची ही मलिन वस्त्रे दूरवर फेकून देऊन याला नवीन वस्त्रे नेसायला देऊन झटकन येथे मठात घेऊन ये. श्रीगुरूंच्या आज्ञेप्रमाणे सोमनाथ नंदीला घेऊन संगमावर गेला. श्रीगुरूंनी सांगितल्याप्रमाणे तेथील षटकुळ तीर्थात संकल्प करून सचैल स्नान करताच नंदी कुष्ठमुक्त झाला व अश्वत्थाचे पूजन होताच त्याच्या शरीराचा रंग उजळला व ते शरीर निर्मळ कांतिमान दिसू लागले. जीर्ण वस्त्रे दूरवर फेकून दिली. ती वस्त्रे तेथे टाकताच ती भूमी क्षारयुक्त झाली. अशा प्रकारे देखणे निर्मळ शरीर प्राप्त झालेला नंदी नवीन वस्त्रे नेसून सोमनाथासह श्रीगुरूंपाशी मठात आला. तो चमत्कार पाहून तेथे उपस्थित असलेले सर्व भक्त आश्चर्यचकित झाले व त्यांनी मुक्तकंठांनी श्रीगुरूंचा जय जयकार केला. नंदीच्या आनंदाला तर सीमाच राहिली नाही. श्रीगुरू त्याला म्हणाले, काय तुझी इच्छा पूर्ण झाली की नाही? संपूर्ण शरीर नीट पाहून खात्री करून घे व मला सांग. श्रीगुरूंनी असे सांगताच तो बाजूला सरकला. तेथील कपाटाआड उभा राहिला. तेथे नंदीने आपले संपूर्ण शरीर निरखून पाहिले. त्याचा चेहरा खरकन उतरला. जांघेवर एक लहानसा म्हणजे डोळ्यातील बुबळा एवढ्या आकाराचा एक चट्टा तेवढाच शिल्लक राहिला होता. लागलेच श्रीगुरूंपाशी येऊन नंदी त्यांना खिन्न स्वरात म्हणाला, दयाघणा, तुमच्या कृपेने सर्व शरीर निर्मळ झाले, पण एक अत्यंत लहानसा चट्टा जांघेवर तेवढा उरलेला दिसतो आहे. दयावंता, हा लहानसा डाग नाही का दूर करता येणार? देवा, असे कसे झाले? श्रीगुरू त्याला म्हणाले, तुझ्या मनात संशय होताना की माणूस माझे कल्याण कसे काय करणार, त्या संशयाचे हे फलित आहे. पण तू जर माझी स्तुती गाणारी कवणे केलीस तर हा उरलेला चट्टा पण जाईल. हे ऐकून नंदी म्हणाला, प्रभो, मला तर लिहिता वाचताही येत नाही, तर मी कवणे कसली कर्माची करणार? हे त्याचे निराशेने भरलेले शब्द ऐकून श्रीगुरू म्हणाले, काही हरकत नाही, चिंता करू नकोस, चल तोंड उघड. नंदीने तोंड उघडता श्रीगुरूंनी त्याच्या जिभेवर चिमूटभर भस्म टाकले. ते भस्म जिभेवर पडताच त्याला काव्य सुचले, स्फूर्ती संचारली व एकापाठोपाठ एक अशा मोठ्या भावपूर्ण, रसपूर्ण व गुरुभक्ती रसाने व थंबलेल्या कविता त्याच्याकडून रचल्या गेल्या. त्याने केलेल्या त्या सर्वोत्कृष्ट कविता ऐकून व विशेषतः त्यातून प्रतिबिंबित होणारी गुरुभक्ती पाहून श्रीगुरू त्याचेवर संतुष्ट झाले व त्यास त्यांनी कवी बसवेश्वर असे संबोधण्यास सुरुवात केली. त्याचा तो उरलेला चट्टाही गेला व पुढे तो कवी बसवेश्वर म्हणून कीर्तिमान झाला. अशा प्रकारे सर्वांग कोडाने व्यापलेला नंदीचा देह सर्वांग सुंदर तर झालाच व वर तो ज्ञानी थोर कवी म्हणूनही प्रसिद्धी पावला.